हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या कालच्या ब्लॉगवर खूप छान-छान कमेंट आणि खूप छान डी-एम्स केल्या. त्याबद्दल थँक यू. आणि मला खूप जास्त मोटिवेशन झालं तुमच्या कमेंट्स आणि डी-एम वाचून. पण सर्वांचंच मत सेम असते असं काही नाही. आता कमेंट बॉक्स ओपन असल्यावर कोणी पण आपलं चपड-चपड त्यामध्ये करतच असते. आता ही ताई कोण आहे आणि कुठली आहे मी तर ओळखत नाही. तुम्ही ओळखत असाल तर नक्कीच सांगा. आता हिचं म्हणणं असं आहे की तुझीच सासू चांगली नसते, सर्वांचीच सासू चांगली आहे. आता मी कधी म्हटलं की माझीच सासू चांगली आहे? असेल ना सर्वांचीच, मी फक्त माझं मत मांडलं आहे. आता मला काल एका ताईची डी-एम अशी आली, की ताई आपल्या घरामध्ये सासा-सुनाचे किंवा इतर मेंबरसोबत झगडे सुरू असले, तर हे लोकांना बघायला खूप जास्त आवडतात आणि ते जर सुरळीतपणे सुरू असलं, तर ते लोकांच्या मनामध्ये खटकतात. आता ही तर जगाची रीतच बनली आहे, की कोणाचं चांगलं होत असलं, ते समोर जात असलं, तर हे कोणालाच बघवले जात नाही. आता ते घरचे राहो की बाहेरचे राहो. असो जाऊ द्या, माझं रुटीन शेअर करते. आज सकाळी उठून मी पटकन मंदिर साफ करायला घेतलं आणि देव घासून पूर्ण मंदिर वगैरे घासघूस करून पूर्ण सेट करायलाच मला आज 2-3 तास लागून गेले आणि नंतर मी दुपारचं काही शूट केलं नाही. सायंकाळी छान अंघोळ वगैरे केली आणि आज मी सायंकाळलाच हेअर वॉश करून घेतला आणि आज आमच्या गावचा बाजार पण होता आणि बाजारच्या दिवशी कच्चा चिवडा बनणं ही तर कंपल्सरीच आहे. त्यामुळे इकडे आईने कच्चा चिवडा वगैरे बनवला आणि आम्ही ते एन्जॉय केला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. माझी व्हिडिओ आवडत असल्यास फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.